सटीक और ताज़ा खबरों को देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें। केडीएमसी क्षेत्र में मई से अब तक डेंगू के 35 मरीज पाए गए हैं। डॉक्टर दीपा शुक्ल ने जानकारी देते हुए कहा कि महामारी संबंधी बीमारियों के संदर्भ में हम संदिग्ध डेंगू रोगियों के खून के नमूने लेते हैं और उन्हें थाने में उनकी एलिजा जांच की जाती है। मई से अब तक केडीएमसी क्षेत्र में 35 डेंगू रोगी सामने आए हैं। इसके अलावा जुलाई महीने में मलेरिया के 18 मरीज मिले हैं। स्वास्थ्य विभाग महामारी से निपटने के लिए पहले से ही तैयारी कर रहा है। केडीएमसी के नागरिक स्वास्थ्य केंद्र में हर दिन निजी क्लिनिक, अस्पतालों और लैब से नमूनों की जांच के आंकड़े प्राप्त करते हैं। हम इसकी संख्या पर नजर रखते हैं। हमने हाउसिंग सोसाइटियों के अध्यक्षों का एक ग्रुप भी बनाया है। नागरिक स्वास्थ्य केंद्र के डॉक्टर्स उनके संपर्क में हैं। अगर हमें कोई मरीज मिलता है तो हम उस परिसर में जरूर जाते हैं, उस सोसाइटी में जाकर जांच करते हैं, लोगों में जनजागृती करते हैं। ऐसी जानकारी डॉक्टर दीपा शुक्ल ने दी है। साथरोगाच्या संदर्भात असं सांगता येईल की आपल्याकडे डेंग्यूचे रुग्ण जे आपण बघतो ते संशयित रुग्ण म्हणून आपण सॅम्पल घेतो आणि त्याच्यासाठी ठाणा इथे एलायझा ही टेस्ट केली जाते आणि त्याच्यानंतर ते संशयित रुग्ण कन्फर्म होतात। तर आतापर्यंत मेपासून बघितलं ते 35 रुग्ण आहेत आपल्याकडे डेंग्यू या आजाराचे। तसेच मलेरिया आजाराचे आपल्याकडे जूनमध्ये 41 रुग्ण होते आणि आता जुलै सुरू झाल्यापासून 18 रुग्ण आहेत आपल्याकडे। तर या साथरोग हा जो काळ आहे तेव्हा आपण त्याच्यासाठी आपण आधीपासून तयारी करतो। तर आपण आपल्याकडे जे खाजगी दवाखाने आहेत तसेच खाजगी हॉस्पिटल्स आणि लॅब यांच्याकडून आपण प्रत्येक दिवशी आपले नागरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स रोज त्याचा डाटा घेत असतात आणि त्याप्रमाणे आपण टोटल किती रुग्ण आहेत हे त्याची संख्या आपण डेली बघत असतो। तसंच आपण ज्या गृहनिर्माण म्हणजे ज्या सोसायटी असतात त्यांचे जे अध्यक्ष असतात त्यांचा पण एक ग्रुप बनवलेला आहे आणि आपले नागरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर त्यांच्या एरियामध्ये त्यांच्या संपर्कात असतात। जर आपल्याला असं आढळून आलं की एखाद्या ठिकाणी रुग्ण आहे तर आपण तिथे जाऊन तात्काळ तिथे तपासणी आणि सर्वेक्षण करतो आणि फवारणी वगैरे हे सुद्धा आपण ताबडतोब करतो। तसंच आपण जनजागृतीसाठी याच्याबाबत आपण पत्रके वाटलेली आहेत आणि विविध स्तरांवर आपण जनजागृती करायचा चालू असते। आणि तसंच आपण सर्वेक्षण आपलं असतं की डेंग्यूचे रुग्ण जसं चांगल्या पाण्यामध्ये त्यांचे अळ्या निर्माण होतात तेव्हा आपण एक दिवस जो ड्राय डे म्हणून करतो तर तेव्हा सर्व साठे पाण्याचे रिकामे करून याबाबतचं आपण नागरिकांना माहिती देत असतो याबाबत सतत आणि आपलं सर्वेक्षण पण चालू असतं।